नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर रवींद्र देशमुख, डायरेक्टर उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा विद्यार्थ्यांसाठी चर्चा करत आहोत की ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायची आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी जो फर्दर शेड्यूल असणार आहे तो शेड्यूल, त्यासोबतच बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत, सर स्पॉट राऊंड, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड काय आहेत, तर याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करत आहोत. सर्वप्रथम तर 3 राऊंड कंप्लीट झालेले आहेत. तिसऱ्या राऊंडला ज्या ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉट झाली होती अशापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग पण करत आहेत, म्हणजे फ्रीज करत आहेत. तर 22 तारखेपासून तर 25 तारखेपर्यंत कॅप राऊंड 3 मध्ये तुम्हाला सीट एक्सेप्टन्स करून कॉलेजला जाऊन ऍडमिशन करणं हे कंपल्सरी होतं. त्याचसोबत असे विद्यार्थी की ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 3 ला बेटरमेंटला टाकलेलं आहे, म्हणजेच काय की त्याला अपग्रेड केलेलं आहे, म्हणजेच आता तुम्ही चौथ्या राऊंडला ऑप्शन फॉर्म फिलिंग करण्यासाठी इलिजिबल झालेले आहेत. मागच्या वर्षीपर्यंत 3च राऊंड होते, यावर्षी चौथा पण राऊंड आहे. तर त्याचा शेड्यूल आपण सुरुवातीला डिस्कस करू की ज्यामध्ये तुम्हाला त्याची जी चौथ्या राऊंडची जी व्हॅकन्सी पोझिशन आहे ही आपल्याला 26 तारखेला समजणार आहे. 28 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग कॅप राऊंड 4 साठी करायची आहे. व त्याची जी अलॉटमेंट आहे ती 1 तारखेला समजणार आहे. 1 तारखेला अलॉटमेंट समजल्याच्या नंतर हा चौथा राऊंड हा शेवटचा राऊंड आहे, त्यामुळे तुम्हाला जे काही ऑप्शन मिळालेलं आहे ते तुम्ही घेणं कंपल्सरी आहे. 2 तारखेपासून ते 4 तारखेपर्यंत तुम्हाला जे कोणतं इन्स्टिट्यूट अलॉट झालेलं आहे तिथे प्रथमतः जाऊन तुम्हाला तुमचं ऍडमिशन कन्फर्मेशन करून घेणं हे गरजेचं आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1, 2, 3, 4 अशा चारही राऊंड मध्ये सीट मिळाली असेल, त्यांनी ऍडमिशन पण घेतली असेल, परंतु ते त्या अलॉटेड ऍडमिशन सोबत खुश नसतील किंवा सॅटिस्फाईड नसतील, तर अशा विद्यार्थ्यांना घाबरून जायचं कारण नाही आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी परत सबसिक्वेंट 2 राऊंड येणार आहेत, ज्याला आपण इन्स्टिट्यूट लेवल इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणू शकतो, आणि एक राऊंड ज्याला आपण स्पॉट राऊंड म्हणतो किंवा त्याला टेक्निकल भाषेमध्ये अगेन्स्ट कॅप राऊंड म्हटलं जाते, की ज्या सीट्स आफ्टर कॅप राऊंड, म्हणजे आता कॅप राऊंड 4 जे झालेले आहेत, 1, 2, 3, 4, या 4 राऊंड नंतरही काही जर सीट्स व्हॅकंट राहिल्यात किंवा काही विद्यार्थ्यांनी कॉलेजेस किंवा त्या सीट सोडून गेल्यात, तर अशा सीट ज्या काही व्हॅकंट राहतात त्या व्हॅकंट सीट्स म्हणजे कॅप राऊंडच्या अगेन्स्ट, म्हणजे कॅप राऊंड मध्ये त्यांची जी काही इंटेक होती त्या सीट्स मधल्या जर काही सीट्स व्हॅकंट राहिल्या तर त्या फिलअप करण्यासाठी जो राऊंड होतो त्याला आपण स्पॉट राऊंड म्हणतो किंवा अगेन्स्ट कॅप राऊंड म्हणतो. ओके. आणि अशा जागा की ज्या इन्स्टिट्यूट साठी दिलेल्या असतात. ओके. तर ज्या काही मॅनेजमेंटच्या सीट्स आहेत, ज्या इन्स्टिट्यूटला फिलअप करण्यासाठी दिलेल्या असतात, त्या सीट्सला आपण इन्स्टिट्यूट लेवल सीट्स म्हणू शकतो. तर आता याच्यामध्ये डिफरन्स काय, तर सगळ्यात मेजर आणि मोठा डिफरन्स हा आहे की इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशनसाठी तुम्हाला मॅक्झिमम 3 टाइम फीस भरावी लागते. म्हणजे काही इन्स्टिट्यूट तुम्हाला 3 टाइम पेक्षा पण कमी फीस मध्ये करून देते, जर तुमचं पहिले त्या इन्स्टिट्यूट सोबत बोलणं झालं असेल तर. नाही तर तुम्ही राऊंडच्या थ्रू जरी गेलात तरी तुम्हाला मॅक्झिमम 3 टाइम्स फीज ही इन्स्टिट्यूट लेवलच्या ऍडमिशनसाठी फिलअप करावी लागत असते. तर हा झाला इन्स्टिट्यूट लेवल राऊंड. व आता अगेन्स्ट कॅप राऊंड जे असते किंवा स्पॉट राऊंड जो असतो त्याच्यामध्ये त्या कॉलेजची जी काही रेग्युलर फीज आहे त्या फीज मध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळते. म्हणजेच काय की वन टाइम फीज मध्ये तुम्हाला राहिलेल्या व्हॅकन्सीसाठी ऍडमिशन्स ह्या मिळत असतात. त्यामध्ये पण जर तुम्ही विशिष्ट कॅटेगरीला बिलॉंग करत असाल तर त्यांनी जर अलाउ केलं तर तुम्हाला कॅटेगरीचे पण बेनिफिट काही काही विद्यार्थ्यांना या स्पॉट राऊंड मध्ये पण मिळत असतात. परंतु जो रूल आहे तो असा आहे की फुल फीजवर तुम्हाला अगेन्स्ट कॅप किंवा स्पॉट राऊंडची ऍडमिशन ही घ्यावी लागते. तर आता त्यासाठीची प्रोसिजर काय, तर सर्वप्रथम त्यांनी कॅप राऊंड 4 4 तारखेला फिनिश झाल्याच्या नंतर त्यांनी दिलेला इथे इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म, ऑनलाईन सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर्म इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन. तर 25 तारखेपासून तर 1 तारखेपर्यंत, म्हणजेच काय की आजपासून तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवलचे ऑप्शन फॉर्म फिलिंग करण्याची मुभा आहे किंवा आजपासून तुम्ही इन्स्टिट्यूट लेवलचे ऑप्शन फॉर्म फिलअप करू शकता. व माझं सजेशन तुम्हाला असं असणार आहे की तुम्ही जर आज उद्या परवा या 2-3 दिवसातच लवकरात लवकर जर हे ऑप्शन फॉर्म फिलअप करून दिले तर फार चांगलं आहे. तुम्ही स्वतः तुमच्या लेवलला पण तुमच्या
लॉग इन मध्ये जाऊन म्हणजे तुमचं जे इन्स्टिट्यूट तुमचं जे कॅन्डिडेट लॉग इन आहे त्या कॅन्डिडेट लॉग इन मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यात शेवटचा टॅब दिसेल इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्मचा. त्याच्यामध्ये फिल अँड एडिट नावाचं ऑप्शन आहे. तर फिल अँड एडिट नावाच्या ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे इन्स्टिट्यूट सिलेक्ट करता येतात आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना स्पॉट राऊंड मध्ये पण ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी पण त्याच लिंक मध्ये जाऊन इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म व सोबतच अगेन्स्ट कॅप म्हणजेच त्याला आपण स्पॉट राऊंड म्हणतो या दोन्हीसाठीचे ऑप्शन फॉर्म फिलिंग आतापासूनच करून ठेवायचे आहेत की ज्यामध्ये तुम्हाला कुठलीच ब्रांच सिलेक्ट करायची नाहीये फक्त कॉलेजेस सिलेक्ट करायचे की मला हे कॉलेजेस पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते कॉलेजेस तुमचा जो डेटा आहे तो त्या कॉलेजेसकडे जाणार आहे व मग त्या डेटानुसार तुमच्या मेरिटनुसार तिथे मेरिट लिस्ट तयार होणार आहे व त्याच्यानुसार तुम्हाला कॉल केला जाणार आहे. तर असे सर्व विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन घ्यायची आहे किंवा स्पॉट ऍडमिशन घ्यायची आहे अशा विद्यार्थ्यांनी आजपासून म्हणजेच 25 तारखेपासून तुमच्या लॉग इन मध्ये जाऊन तुम्ही इन्स्टिट्यूट लेवलचा ऑप्शन फॉर्म किंवा स्पॉट राऊंड साठीचा ऑप्शन फॉर्म फिलअप करू शकता. ऍट ए टाइम तुम्ही दोन्ही ऑप्शन सिलेक्ट तिथे करू शकता, इन्स्टिट्यूट लेवलचं पण आणि अगेन्स्ट कॅपचं पण, म्हणजेच त्याला आपण स्पॉट राऊंड म्हणतो. तर ट्रान्सफर ऑफ इन्स्टिट्यूट वाईज कॅन्डिडेट लिस्ट टू द रिस्पेक्टेड इन्स्टिट्यूट तुम्ही 1 तारखेपर्यंत अप्लाय केल्याच्या नंतर 4 तारखेपर्यंत सीईटी सेल त्या प्रत्येक कॉलेजला तुम्ही जो काही ऑप्शन फॉर्म फिलअप करत आहात त्याच्यानुसार तुमचा डेटा त्या इन्स्टिट्यूटला देणार आहे. आता हा स्पॉट राऊंड म्हणजे नेमका काय असतो ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल कोटा अँड व्हॅकन्सीज आफ्टर कॅप. तर याच्यामध्ये काय असते की आता स्पॉट राऊंड मध्ये 4 तारखेपर्यंत चौथ्या राऊंडचं ऑप्शन फॉर्म फिलअप करायचंय. आता 4 तारखेला ऑप्शन फॉर्म फिलअप केल्याच्या नंतर 4 तारखेपर्यंत इन्स्टिट्यूटला रिपोर्टिंग करायचंय. आता 4 तारखेपर्यंत जर असे विद्यार्थी की जे रिपोर्टिंगलाच त्या इन्स्टिट्यूटला किंवा त्या कॉलेजला गेले नाहीत तर तिथे ज्या काही सीट्स व्हॅकंट होतात त्या सीट्स व्हॅकंट ह्या त्या कॉलेजेसला त्यांच्या इन्स्टिट्यूशनल वेबसाईटला डिस्प्ले करावे लागतात व त्या डिस्प्ले केल्याच्या नंतर तुम्हाला माहित होईल की कुठल्या कुठल्या इन्स्टिट्यूटला कुठल्या कुठल्या सीट्स ह्या व्हॅकंट आहेत. तर तुम्हाला आजपासूनच प्रत्येक कॉलेजेसची वेबसाईट बघणं चालू करायचं आहे व त्या वेबसाईटवर तुम्हाला इन्स्टिट्यूशनल लेवल कोटा हा वेगळा दिसेल व अगेन्स्ट कॅप किंवा स्पॉट राऊंड साठीचा कोटा हा वेगळा दिसेल. त्यासाठीचे फॉर्म पण वेगळे असतील व त्यासाठीची जी काही व्हॅकन्सी आहे ती पण वेगळी असेल. ती तुम्हाला ज्या ज्या इन्स्टिट्यूटला ऍडमिशन घ्यायची आहे त्या इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटला जाऊन ही चेक करणं गरजेचं आहे. तर आता ह्या इन्स्टिट्यूशनल कोटा अँड व्हॅकन्सी आफ्टर कॅप हे कसं होणार आहे तर सर्वप्रथम त्यांना वेबसाईटला व न्यूजपेपरमध्ये कॉलेजेसला तुम्हाला त्यांची व्हॅकन्सी पोझिशन डिस्प्ले करायची आहे. त्यानंतर तुमच्यासाठी त्यांना अप्लिकेशन इन्व्हाइट करायचे आहेत आणि अप्लिकेशन त्यांच्याकडे आल्याच्या नंतर ते एक मेरिट लिस्ट प्रिपेअर करतील आणि ती त्यांच्या वेबसाईटवर किंवा कॉलेजच्या नोटीस बोर्डवर लावतील आणि ज्याप्रमाणे मेरिट लिस्ट आलेली आहे त्याप्रमाणे या विद्यार्थ्यांना कॉल करतील किंवा बोलवतील तुम्हाला तुमच्या मेल आयडी वर किंवा तुमच्या मोबाईलवर मेसेज येतील की तुम्ही या तारखेला इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा व त्यामध्ये त्यांनी तुम्हाला ऍडमिशन ते करून देतील. तर 6 तारखेपासून तर 13 तारखेपर्यंत यांनी इन्स्टिट्यूशनल कोटा आणि अगेन्स्ट कॅप व्हॅकन्सी याच्यासाठीचं शेड्यूल इन्स्टिट्यूटसाठी दिलेलं आहे 6 तारखेपासून तर 13 तारखेपर्यंत. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की लास्ट डेट फॉर कॅन्सलेशन ऑफ सीट्स विथ फुल फीज रिफंड ही 11 तारीखच आहे. म्हणजेच काय की जर तुम्हाला एखाद्या इन्स्टिट्यूटला इन्स्टिट्यूशनल लेवलला म्हणजे मॅनेजमेंटमध्ये किंवा अगेन्स्ट कॅप म्हणजे स्पॉट राऊंडला ऍडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला 11 तारखेच्या आत जर तुम्ही एखाद्या कॉलेजला ऍडमिशन घेतली असेल तर 11 तारखेच्या आत तुम्हाला तिथली ऍडमिशन कॅन्सलेशन करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर 11 तारखेच्या आत ऍडमिशन कॅन्सल केली तरच तुम्हाला त्यांची पूर्ण फीज व तुमचे सर्व डॉक्युमेंट्स ते तुम्हाला रिफंड करतील. 11 तारखेच्या नंतर तुम्ही जर गेलात तर ते कदाचित तुम्हाला फुल फीज मागू शकतात. त्यामुळे माझी रिक्वेस्ट सगळ्या विद्यार्थ्यांना ही असणार आहे की ज्यांना इन्स्टिट्यूशनल लेवलला जायचं आहे म्हणजे मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे किंवा स्पॉट राऊंडला जायचं आहे अशा दोन्ही विद्यार्थ्यांनी 1 तारखेच्या आतच आपल्या लॉग इन मध्ये जाऊन हे ऑप्शन फॉर्म फिलिंग करून घ्यायची आहे. तुम्हाला ज्या ज्या कॉलेजला जायचं आहे त्या कॉलेजला व त्याचप्रमाणे विविध वेबसाईट ज्या काही इन्स्टिट्यूटच्या किंवा कॉलेजेसच्या आहेत त्यांच्या वेबसाईटला जाऊन त्यांनी जे काही फॉर्म दिलेले आहेत तर ते पण फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचे आहेत.
13 तारीख ही त्यांनी पूर्ण या सर्व प्रोसेसची कट ऑफ डेट दिलेली आहे. 13 तारखेपर्यंत सगळं गोष्टी ह्या सर्व संपतील. 13 तारखेच्या नंतर कुठल्याच प्रकारच्या ऍडमिशन प्रोसिजर इंजिनिअरिंगची महाराष्ट्रासाठीची होणार नाही आहे. तर तुम्ही 13 तारीख लक्षात न ठेवता 11 तारीख लक्षात ठेवा व 11 तारखेच्या आत इन्स्टिट्यूशनल लेवल ऍडमिशन किंवा तुमची स्पॉट राऊंडची ऍडमिशन ही तुम्ही कम्प्लीट करून घ्या. या रिलेटेड तुम्हाला काही अडचणी असतील, काही डाऊट्स असतील, तर तुम्ही उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या ऑफिसला येऊन व्हिजिट करून ह्या सगळ्या डाऊट्स तुमचे क्लिअर करू शकता. मात्र तुम्ही तुमच्या आता तुम्हाला फॉर्म कसा फिलअप करायचा हे पण माहित आहे. सोबतच ज्या ज्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे त्या कॉलेजचे नाव माहिती आहे. त्यांच्या वेबसाईटला तुम्ही गुगलला टाकल्यावर जाऊ शकता. त्यांच्या वेबसाईटवरून पण फॉर्म फिलअप करून घ्या व तुमच्या लॉगिन मधून इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म मध्ये जाऊन तुम्ही इन्स्टिट्यूशनल साठी आणि स्पॉट राऊंड साठी या दोन्हीसाठी पण तुम्हाला तिथे ऑप्शन फॉर्म फिलअप करता येते. फिलअप करता येत असताना कदाचित तुम्हाला ब्रांचेस तिथे दिसणार नाही. तुम्ही फक्त कॉलेजचे नाव सिलेक्ट करा. तुम्ही कॉलेजचं नाव सिलेक्ट केलं म्हणजे तिथल्या सगळ्या ब्रांचेससाठी ऑटोमॅटिकली तुम्ही अप्लाय करणार आहे. तर तुम्हाला इथे 1 तारीख अप्लाय करण्यासाठीची व 11 तारीख ज्या इन्स्टिट्यूटला तुम्ही ऍडमिशन घेतले तिथल्या कॅन्सल करण्याची, ह्या 2 तारीख लक्षात ठेवायचं आहे व या 2 तारखेच्या मधामध्ये सर्वच्या सर्व प्रोसेस करून फर्दर जी काही तुम्हाला जर इन्स्टिट्यूशनल लेवल किंवा कॅप प्रोसेस मध्ये जायचं असेल तर ते जाऊ शकतात. असेच विद्यार्थी की ज्यांना मॅनेजमेंटमध्ये किंवा अगेन्स्ट कॅप किंवा स्पॉट राऊंडला जायचं आहे अशाच विद्यार्थ्यांनी ही प्रोसेस करायची आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांनी जिथे ऍडमिशन घेतलेली आहे तिथली कंटिन्यू राहू द्या. कंटिन्यू मध्ये त्या कॉलेज चालू झालं की तुम्हाला बोलवण्यात येणार आहे. तिथे कॉलेज जॉईन करा व तुमचं पूर्ण इंजिनिअरिंगचं करिअर चालू करा. या व्यतिरिक्त काही अडचण असेल तुम्ही कॉल करू शकता. थँक्यू व्हेरी मच.